नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शब्दांची सफर या चॅनलवर. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने लाखो लोकांची पैशांकडे पाहण्याची दृष्टी बदलली. त्या पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. हे पुस्तक रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये लेखकाने दोन वेगळ्या वडिलांची तुलना केली आहे. एक म्हणजे त्यांचे स्वतःचे वडील, ज्यांना ते पुअर डॅड म्हणतात. ते खूप शिकलेले होते, चांगल्या नोकरीत होते, पण आर्थिकदृष्ट्या फार मजबूत नव्हते. दुसरे म्हणजे त्यांच्या मित्रांचे वडील, ज्यांना ते रिच डॅड म्हणतात. ते फारसे शिकलेले नव्हते, पण पैशांचे व्यवस्थापन त्यांना खूप चांगलं येत होतं. या दोन विचारसरणीमधला फरकच या पुस्तकाचा मुख्य भाग आहे. यामध्ये आपण 8 मुद्दे बघणार आहोत. पहिला मुद्दा, श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत, पैसा त्यांच्यासाठी काम करतो. बहुतेक लोक संपूर्ण आयुष्य फक्त नोकरी करतात, पगार मिळवतात, खर्च करतात, EMI भरतात आणि पुन्हा दुसऱ्या महिन्याच्या पगाराची वाट पाहतात. रिच डॅड म्हणतात की गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशासाठी काम करतात, पण श्रीमंत लोक पैसा आला की तो गुंतवतात, त्याच्यासाठी तो काम करायला लागतो. उदाहरणार्थ, जर एखादा माणूस फक्त पगारावर जगत असेल तर त्याचं उत्पन्न त्याच्या कामावर अवलंबून असतं. पण जर त्याने एखादं घर भाड्याने दिलं, छोटा व्यवसाय सुरू केला किंवा गुंतवणूक केली तर त्याला काम न करता देखील पैसा मिळू शकतो. यालाच पॅसिव्ह इन्कम म्हणतात. म्हणून श्रीमंत लोक आधी असे ॲसेट्स तयार करतात जे त्यांना भविष्यात पैसे देत राहतात. दुसरा मुद्दा ॲसेट्स आणि लायबिलिटीज मधला फरक समजून घ्या. हे पुस्तकातील सर्वात महत्त्वाचं शिकवण आहे. रिच डॅड म्हणतात ॲसेट्स म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे आणते आणि लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढते. उदाहरणार्थ, भाड्याने दिलेलं घर ॲसेट, EMI वर घेतलेली महागडी कार म्हणजे लायबिलिटी, गुंतवणूक म्हणजे ॲसेट, सतत खर्च वाढवणाऱ्या गोष्टी लायबिलिटी. बहुतेक लोक महागडी कार, मोठं घर, महागडे फोन घेतात आणि त्यांना वाटतं ते श्रीमंत झाले, पण प्रत्यक्षात त्या गोष्टी त्यांच्या खिशातून पैसे काढत असतात. श्रीमंत लोक आधी ॲसेट्स तयार करतात. जेव्हा त्यांच्या ॲसेट्समधून भरपूर उत्पन्न येऊ लागतं तेव्हा ते लक्झरी गोष्टी घेतात. म्हणून जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी ॲसेट घेतोय की लायबिलिटी. तिसरा मुद्दा, शाळा आपल्याला पैशाबद्दल शिकवत नाही. आपण शाळेत गणित, विज्ञान, इतिहास शिकतो, पण आपल्याला कोणी शिकवत नाही की पैसे कसे वाचवायचे, कसे गुंतवायचे, टॅक्स कसा वाचवायचा किंवा व्यवसाय कसा करायचा. पुअर डॅड यांना वाटत होतं की चांगले मार्क्स मिळवा, चांगली नोकरी मिळवा आणि सुरक्षित जीवन जगा. पण रिच डॅड म्हणतात फक्त नोकरीवर अवलंबून राहू नका, कारण नोकरी सुरक्षित वाटते पण ती तुमच्या स्वप्नांना मर्यादा घालू शकते. आजच्या काळात आर्थिक शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला पैशाचे योग्य ज्ञान नसेल तर कितीही पैसे कमावले तरी ते टिकत नाहीत. चौथा मुद्दा, भीती आणि लोभ यामुळे लोक चुकीचे निर्णय घेतात. लेखक सांगतात की लोक 2 भावनांमुळे जास्त अडकतात. एक म्हणजे भीती आणि दुसरं म्हणजे लोभ. भीतीमुळे लोक नोकरी सोडत नाहीत, नवीन काही करण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांना वाटतं की जर धोका घेतला तर नुकसान होईल. आणि लोभामुळे लोक जास्त खर्च करतात. महागडी कार, महागडे कपडे, मोठं घर आणि इतरांना दाखवण्यासाठी खर्च करतात. श्रीमंत लोक भावनांवर नाही तर विचारांवर निर्णय घेतात. ते खर्च करण्यापेक्षा गुंतवणूक करण्यावर भर देतात. 5वा मुद्दा, स्वतःचा व्यवसाय आणि गुंतवणूक महत्त्वाची आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीबरोबर एखादा छोटा साईड बिझनेस सुरू करू शकता. उदाहरणार्थ, यूट्यूब चॅनल, ऑनलाईन बिझनेस, रिसेलिंग, फ्रीलॅन्सिंग, रेंटल इन्कम, म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक. रिच डॅड म्हणतात की फक्त एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका, कारण जर एक उत्पन्न बंद झालं तर तुमच्याकडे दुसरा पर्याय असावा. आज अनेक लोक यूट्यूब, इंस्टाग्राम, ब्लॉगिंग, डिजिटल प्रोडक्ट्स, कोर्सेस, फ्रीलॅन्सिंग यामधून पैसे कमावत आहेत. म्हणून प्रत्येकाने स्वतःचा एक इन्कम सोर्स तयार करायला हवा. 6वा मुद्दा,
श्रीमंत लोक टॅक्स आणि कंपनीचा वापर कसा करतात? रिच डॅड पुअर डॅडमध्ये सांगितलं आहे की श्रीमंत लोक टॅक्स सिस्टम समजून घेतात आणि गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आधी टॅक्स भरतात आणि मग उरलेले पैसे खर्च करतात. पण श्रीमंत लोक आधी व्यवसायाचे खर्च करतात, गुंतवणूक करतात आणि मग टॅक्स भरतात. याचा अर्थ असा नाही की टॅक्स टाळायचा. याचा अर्थ असा की आर्थिक नियम समजून घ्यायचे. ज्याला पैशाचं ज्ञान असतं तो जास्त पैसे टिकवू शकतो. 7वा मुद्दा, काम फक्त पगारासाठी करू नका, स्किल्स शिकण्यासाठी करा. रिच डॅड म्हणतात सुरुवातीच्या काळात पगार कमी असला तरी चालेल, पण तिथे तुम्ही नवीन स्किल शिकत असाल तर ती नोकरी महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ सेल्स स्किल, कम्युनिकेशन, मार्केटिंग, लीडरशिप, पब्लिक स्पीकिंग, निगोसिएशन. हे स्किल्स भविष्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायात, करिअरमध्ये आणि पैशांमध्ये खूप मदत करतात. आज अनेक लोक खूप शिकलेले असतात पण कम्युनिकेशन किंवा कॉन्फिडन्स नसल्यामुळे मागे पडतात. म्हणून फक्त डिग्री नाही तर स्किलवर काम करा. 8वा मुद्दा, पैसे कमावण्यापेक्षा पैसे टिकवणं जास्त महत्त्वाचं आहे. अनेक लोक चांगले पैसे कमावतात पण ते टिकवू शकत नाहीत, कारण त्यांचा खर्च वाढत जातो. जसं उत्पन्न वाढतं तसं लाईफस्टाईल वाढतं. जर तुम्ही 50,000 कमवत असाल आणि 55,000 खर्च करत असाल तर तुम्ही श्रीमंत नाही. पण जर तुम्ही 30,000 कमवत असाल आणि त्यातून 10,000 गुंतवत असाल तर भविष्यात तुम्ही श्रीमंत होऊ शकता. श्रीमंत होण्याचा साधा फॉर्म्युला आहे, कमवा प्लस वाचवा प्लस गुंतवा प्लस संयम ठेवा. शेवट, रिच डॅड पुअर डॅड आपल्याला शिकवतं की फक्त नोकरीवर अवलंबून राहू नका. ॲसेट्स तयार करा, पैशाचं शिक्षण घ्या, भावनांवर नाही तर विचारांवर निर्णय घ्या. खर्चापेक्षा गुंतवणुकीवर भर द्या. अनेक इन्कम सोर्सेस तयार करा, स्किल्स शिका. हे पुस्तक फक्त पैसे कमावण्याबद्दल नाही, हे पुस्तक पैशाबद्दलची आपली विचारसरणी बदलतं. जर तुम्हाला आयुष्यात आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचं असेल तर रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक एकदा नक्की वाचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शब्दांची सफर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.